नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रिव्ह्यू शोमध्ये. मी आहे ऋषिकेश मंडलिक आणि आज आपण थोडक्यात पण महत्त्वाचा रिव्ह्यू करणार आहोत. आत्ताच प्रदर्शित झालेला भव्य हॉलिवूड चित्रपट अवतार फायर अँड ॲश. मंडळी, अवतार फायर अँड ॲश हा अवतार फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे आणि या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूपच मोठ्या अपेक्षा आहेत. कारण अवतार म्हणजे फक्त सिनेमा नाही, तर हा एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव आहे. चला तर मग थेट मुद्द्याला सुरुवात करूया. सर्वात आधी बोलूया कथेबद्दल. अवतार फायर अँड ॲश आपल्याला पुन्हा पॅन्डोरा या अद्भुत जगात घेऊन जाते, पण यावेळी कथा फक्त निसर्ग आणि मानव यांच्यातील संघर्षावर मर्यादित नाही राहत. या भागात आपल्याला पॅन्डोरावरील एका नवीन आणि अधिक आक्रमक जमातीची ओळख करून दिली जाते, ज्यांना ॲश पीपल असं म्हटलं जातं. आग, विनाश आणि सत्तेची भूक यांच्याशी जोडलेली ही जमात कथेला एक वेगळेच टोन देते. जॅक सली आणि त्याच्या कुटुंबाला आता फक्त बाहेरच्या शत्रूंशी नाही, तर पॅन्डोरामधल्याच एका धोकादायक शक्तीशी सामना करावा लागतो. त्यामुळे या भागात संघर्ष अधिक वैयक्तिक आणि अधिक तीव्र वाटतो. आता बोलूया या चित्रपटाच्या सर्वात मोठ्या ताकदीबद्दल, ते म्हणजे व्हिज्युअल्स आणि VFX. मंडळी, अवतार फायर अँड ॲश हा चित्रपट थिएटरमध्येच पाहावा असा आहे. आग, राख, लावा, धूर आणि निसर्ग यांचे जे मिश्रण या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे ते अक्षरशः थक्क करणारं आहे. पॅन्डोराचं हे नवीन रूप आधीच्या भागांपेक्षा जास्त डार्क आणि गंभीर वाटतं. 3D किंवा IMAX मध्ये हा सिनेमा पाहणं म्हणजेच एक पूर्ण वेगळा अनुभव आहे. आता चित्रपटाबद्दल थोडक्यात बोलूया. या भागात ओळखीचे कलाकार पुन्हा एकदा प्रभावी वाटतात. सगळ्यात जास्त चर्चा होते ती नवीन खलनायिकेच्या भूमिकेची. ॲश पीपलची नेतृत्व थंड आणि भयानक लीडर हा या चित्रपटाचा मोठा हायलाईट ठरतो. तिची उपस्थितीच कथेला वेगळं वजन देते. संगीत आणि पार्श्वसंगीताबद्दल बोलायचं झालं तर ते चित्रपटाच्या भावनांना खूप चांगल्या प्रकारे साथ देतं. गाणी फारशी नाहीत, पण बॅकग्राऊंड म्युझिक थरार, तणाव आणि भव्यता वाढवण्याचं काम अचूक करतं. ॲक्शन सीनमध्ये संगीताचा प्रभाव विशेष जाणवतो. एडिटिंगबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटाची लांबी आपल्याला जरा जास्त वाटणार आहे. काही सीन थोडे लांबलेले वाटू शकतात, पण एकूणच फ्लो बऱ्यापैकी सांभाळलेला आहे. हा सिनेमा पाहतानाच आपल्याला संयम ठेवावा लागतो, कारण हा फास्ट नाही तर एक इमर्सिव्ह अनुभव आहे. आता थोडक्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स पाहूया. या चित्रपटाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स म्हणजे जबरदस्त व्हिज्युअल्स, भव्य वर्ल्ड बिल्डिंग, प्रभावी VFX, दमदार पार्श्वसंगीत आणि पॅन्डोराचं नवीन रूप हे या चित्रपटाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल जर बोलायचं झालं तर कथा काही ठिकाणी ओळखीची वाटते, भावनिक कनेक्ट नाही, सीनमध्ये कमी जाणवतो आपल्याला काही ठिकाणी, आणि चित्रपटाची लांबी काही प्रेक्षकांना जड जाऊ शकते. जर तुम्हाला मोठ्या पडद्यावर भव्य व्हिज्युअल अनुभव घ्यायचा असेल, अवतारच्या जगात पुन्हा हरवायचं असेल आणि कल्पनारम्य सिनेमा तुम्हाला जर आवडत असेल, तर अवतार फायर अँड ॲश हा चित्रपट नक्कीच थिएटरमध्ये पाहण्यासारखा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा भाग कसा वाटला. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.